आजच्या या गॅदरिंगसाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, माता भगिनी, सर्व शिक्षक आणि या कार्यक्रमाचे प्रारंभिक लर्निंग सेंटर याचं आयोजन करणारे, याचं संचालन करणारे श्री राहुल सर, निलेश सर आणि आजचे प्रमुख अतिथी श्री सांबरे सर. खरं म्हणजे आत्ताचा हा जो इतका सुंदर कार्यक्रम झालेला आहे, या कार्यक्रमाच्या शेवटी मी काही बोलणं याचा अर्थ लता मंगेशकरांच्या एखाद्या सुरेल, सुंदर, सुरेख अशा प्रकारच्या गायनाच्या कार्यक्रमाच्या नंतर एखाद्याला असं सांगणं की तुम्ही आता इथं गणिताचा क्लास घ्या, हे म्हटल्यानंतर जी स्थिती होईल तशा प्रकारची मला वाटतं स्थिती इतक्या सुंदर कार्यक्रमानंतर मी काही भाषण करावं किंवा काही बोलावं अशा बाबतीत होणार आहे. पण हरकत नाही. असं असलं तरी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून, आयोजकांनी दिलेली जबाबदारी म्हणून भारतीय संस्कृती या विषयावरती तुम्ही काही बोला आणि या आमच्या कार्यक्रमाचा समारोप करा असं म्हटलेलं असल्यामुळं जशी छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे, तशी जबाबदारी मी माझी सुद्धा पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ती जबाबदारी पार पाडत असताना वेळेचं भान ठेवून आपण थोडक्यात या विषयाला पूर्ण करणार आहोत. भारत म्हटल्यानंतर जगाच्या पाठीवरती एक विशाल अशा प्रकारचं दृश्य उभं राहतं. त्या दृश्यामध्ये भारताचा धर्म आहे, त्या दृश्यामध्ये भारताची संस्कृती आहे, त्या दृश्यामध्ये भारताचं ज्ञान आहे, त्या दृश्यामध्ये भारताची कला आहे, त्या दृश्यामध्ये भारताची सभ्यता आहे, त्या दृश्यामध्ये भारताच्या अशा अनेक उत्तम, उदात्त, उन्नत अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. आणि अशा सर्व गोष्टींचा विचार करत असताना त्यातला संस्कृती हा जो शब्द आहे, तो संस्कृती हा शब्द आपण कशा अर्थाने विचार करतो याला आजच्या निमित्ताने थोडक्यात जर आपण लक्षात घेतलं तर मला वाटतं की हे जे भाषण आहे, एका अर्थाने गणिताचा हा जो क्लास आहे, हा क्लास सार्थकी लागेल. संस्कृती म्हणत असताना अनेक गोष्टी बाहेर दिसतात. आत्ताच्या चालू असणाऱ्या आपल्या या कार्यक्रमामध्ये किती सुरेख अशा प्रकारच्या संस्कृतीच्या अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या. अंबाबाईचा गोंधळ असू देत, त्याच्या आधी महादेवाचं असणारं ते नृत्य बघत असताना आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं असेल की ती मुलं ते नृत्य सुरू होण्यापूर्वी उत्सुक होती का ते शंकराचं नृत्य, ते डमरू वाजून करायचं. ती जी उत्सुकता आहे, ती उत्सुकता स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. ती शिकवली आहे म्हणून समोर आली, पण ती नैसर्गिकता जी आहे, ती नैसर्गिकता तिचं काही ईश्वरी कारण आहे. ते जे ईश्वरी कारण आहे ते समजून घेणं, याचा अर्थ ती संस्कृती आहे. ही संस्कृती समजून घ्यायची म्हणजे आपल्या लक्षात असं येतं की आपण असं कुठल्याही गोष्टीत म्हणतो, आपल्या मुलांचं वागणं असू दे, आमच्या मुलांचं बोलणं असू दे, आमच्या मुलांचं चालणं असू दे, या सर्वांमध्ये आपण कुठेतरी विचार करत असतो की हे आपल्या संस्कृतीला धरून नाही आहे बरं का, हे आपल्या संस्कृतीला धरून चालणारं आहे बरं का, अरे वा, आपल्या संस्कृतीचा विकास करणारी ही गोष्ट आहे बरं का, असा विचार आपण सगळे प्रकट करत असतो आपल्या विद्यार्थ्यांकडे बघत. तर मग ही संस्कृती काय आहे नेमकी, ही कशी दिसते? आत्ताच्या कार्यक्रमांमध्ये ज्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या त्याच्यातून ती दिसते, पण ती दिसत असताना तिचं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व खरं म्हणजे आत्म्यासारखं आहे की जे असतं पण दिसत नाही. आपण आत्ता जे बघितलं ते संस्कृतीचे असणारे जे बाह्य स्वरूप आहे, ते नृत्य असेल, ते संगीत असेल, याच्यावरती स्क्रीनवरती दाखवलेले ते मंदिरं असतील,
पण हे सगळं ज्यावेळेस प्रकट होतं, ते प्रकट होण्यापूर्वी त्याच्या आतमध्ये असताना त्याचा आत्मा काय आहे, त्या आत्म्यावरती त्याचं प्रकटीकरण अवलंबून आहे. तो जो आत्मा आहे, त्या आत्म्याला संस्कृती असं म्हटलेलं आहे. ही जी संस्कृती आहे ही भारताची संस्कृती आहे. हा जो आत्मा आहे हा भारताचा आत्मा आहे. भारतीय कल्चर, भारतीय संस्कृतीचं हे प्रकटीकरण आहे. हा आत्मा कसा आहे, हा आत्मा समजून घ्यायचा असेल तर एक 2-3 उदाहरणं सांगून हा विषयाला संपवणार आहे. स्वामी विवेकानंद सगळ्यांना माहिती आहे. विवेकानंद ज्ञानी होते, विद्वान होते. ते अमेरिकेला गेले. ते भारताचं तत्वज्ञान सांगण्याकरता गेले होते. भारत त्यावेळेस गुलाम होता, गुलामगिरीत असणारा देश, अपमानित देश. आणि अशा अपमानित गुलामगिरीत असणाऱ्या देशांनी जगाच्या पाठीवरती अमेरिकेसारख्या समृद्ध देशामध्ये जाऊन सांगायचं की भारताची संस्कृती, त्याचं तत्वज्ञान काय आहे. याच्याकरता विवेकानंद गेले. तिथला शिकागोचा जो प्रसंग आहे तो अद्भुत अशा प्रकारचा प्रसंग आहे. तो सगळ्यांना माहिती असणारा प्रसंग आहे. ते त्या शिकागोच्या कार्यक्रमात गेले त्यावेळेस त्यांच्यासमोर 7,000 लोक उपस्थित होते. 7,000 लोक सुद्धा साधे नव्हते, ते सगळे विद्वान होते. ते जे विद्वान लोक आहेत ते जगभरातून आलेले होते. जगातल्या 200 देशांचं प्रतिनिधित्व करणारे ते लोक तिथं आलेले होते. विवेकानंदांनी फार परिश्रम करून, फार मेहनत करून त्या अमेरिकेच्या त्या शिकागो शहरामध्ये भरलेल्या त्या परिषदेवरती बोलण्याकरता काही वेळ मागितला. आणि आपल्याला माहिती आहे की फार खटाटोप केल्यानंतर त्यांना तो वेळ मिळाला. तो जो वेळ मिळाला त्यांना फक्त 2 मिनिटाचा वेळ मिळाला. 2 मिनिटात भारताचं सगळं तत्वज्ञान, भारताची संस्कृती जगाच्या समोर सांगायची. म्हणून विवेकानंद गेले, त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी बस बोलायला सुरुवात केली, त्यांच्या पहिल्या वाक्यावरती 7,000 लोक आपल्या खुर्च्या सोडून आपल्या जागेवरती उभे राहिले आणि ते टाळ्यांचा कडकडाट 5 मिनिट करत होते. त्या लोकांना बसवावं लागलं. ज्यांना 2 मिनिटं दिले होते त्या लोकांच्या आग्रहामुळे 10 दिवस चालणाऱ्या परिषदेमध्ये त्यांना रोज 10 मिनिटं बोलण्याची वेळ दिली. ते काय बोलले, संस्कृती काय आहे हे समजून घ्यायचं म्हणून मी हे उदाहरण सांगितलं. विवेकानंदांनी असं काय सांगितलं, एका वाक्यात असं काय झालं की जगातले 7,000 विद्वान आपल्या जागेवरती उभे राहिले आणि ते उभे राहून 5 मिनिटं टाळ्या वाजवत होते. विवेकानंदांचं ते जे वाक्य आहे ते पहिलं वाक्य असं आहे, अमेरिकेत एकत्र आलेल्या जगभरातल्या माझ्या सगळ्या भगिनींनो आणि बंधूंनो. हे ऐकल्यानंतर आपल्याला सहज वाटू शकतं की अरे याच्यात असं काय होतं, पण याच्यात जे होतं ते भारताची संस्कृती प्रकट करणारं होतं. अमेरिकेसारखा प्रगत देश त्यावेळेस या स्थितीत होता. ज्यावेळेस विवेकानंदांनी हे भाषण केलं त्यावेळेस तिथल्या महिला, तिथली लोकशाही असताना सुद्धा झगडत होत्या, आंदोलन करत होत्या मतदानाचा अधिकार मिळवण्याकरता. तोपर्यंत त्यांना मतदानाचा अधिकार अमेरिकेत सुद्धा नव्हता. आणि अशा पार्श्वभूमीवरती भारताचं प्रतिनिधित्व करणारा एक विवेकानंद जगाच्या पाठीवर म्हणतो की अमेरिकेत जमलेल्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो. ही जी भगिनी आहे, ही जी भावना आहे की एका स्त्रीला भगिनी म्हणणं, तिला बहिणीसारखं मानणं, हे जे भारताचं कल्चर आहे, भारताची संस्कृती आहे, ही त्याच्या रगरगमध्ये, त्याच्या आत्म्याच्या स्वरूपामध्ये विद्यमान आहे. आणि ती संस्कृती आहे ती अशा पद्धतीने प्रकट आपल्या व्यवहारामध्ये होत असते. हे तसं विवेकानंदांचं उदाहरण आहे. हे संस्कृतीचं जे रूप आहे हे अनेक गोष्टींमध्ये आपल्या लक्षात येतं. भारत जसं स्त्रीला पूज्य मानतो, तिचा सन्मान करतो, तिच्या योग्यतेला वाव देतो, तिला बरोबरीचं स्थान देतो, तसं तो प्रत्येकामध्ये देवत्व बघतो. एका क्रांतिकारकाचा ऐकलेला प्रसंग आहे. त्या क्रांतिकारकाला तुरुंगात असताना त्याचा जेलर तपासायला गेला, बघायला गेला. आणि बघायला गेल्यानंतर त्या जेलरच्या लक्षात आलं की आतमध्ये बंद असणारा एक कैदी, इंग्रजांचं राज्य असतानाची घटना आहे, क्रांतिकारकाची गोष्ट. आत असणारा तो जो कैदी आहे, तो कैदी तिथून काहीतरी आवाज येतोय, त्याला दम लागलेला आहे. जेलर सावध होऊन त्या जेलच्या जवळ जातो
आणि बघतो तर त्याच्या लक्षात असं येतं की तो दम लागलेला आहे त्या क्रांतिकारकाला, तो दम याचा आहे, त्याचा व्यायाम चाललेला आहे. जेलमध्ये असताना एक तरुण तिथं व्यायाम करतो. त्याला आश्चर्य वाटलं की जेलचं नाव ऐकल्यानंतर ज्यांना घाम फुटतो तिथं हा व्यायाम करतो. व्यायाम किती आहे? घाम फुटलेला आहे पूर्ण, जोर बैठका सलग मारतोय. तो जो जेलर आहे त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं त्यांनी त्याचं सगळं ते रजिस्टर बघितलं. ते रजिस्टर बघितल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की हा जो असणारा कैदी आहे, या कैद्याला फाशीची शिक्षा झालेली आहे. तो जेलर हँगच होतो. ज्याला फाशीची शिक्षा झालेली आहे तो आतमध्ये व्यायाम करतो. आश्चर्य आहे, कसं काय? हे बघितल्यानंतर तो जो जेलर आहे त्या कैद्याला बोलवतो. त्याचा एक शिपाई पाठवून बोलवतो आणि बोलवल्यानंतर असं लक्षात येतं त्याच्याशी तो संवाद सुरू करतो. तुझं नाव काय आहे? तो क्रांतिकारक त्याचं नाव सांगतो. त्या जेलरला असं वाटतं की याला काही माहिती नाही, याला कशाची शिक्षा झालेली आहे, सरकारने याला काय शिक्षा दिलेली आहे वगैरे. तो विचारतो तुला माहिती आहे का, तुला काय शिक्षा झालेली आहे? तो क्रांतिकारक सहज म्हणतो मला माहिती आहे मला शिक्षा काय झालेली आहे. तो म्हणतो कशाची शिक्षा झालेली आहे? तो म्हणतो मला फाशीची शिक्षा झालेली आहे. फाशीची शिक्षा झालेली आहे माहिती आहे तुला? हां मला माहिती आहे फाशीची शिक्षा झालेली आहे. मग तू आत्ता काय करत होता? मी व्यायाम करत होतो. फाशीची शिक्षा झालेली आहे हे माहिती असताना त्याला असं वाटतं की कधी आहे फाशी हे माहिती नसणार आहे. तर तो विचारतो तुला फाशी कधी आहे माहिती आहे का? फाशी कधी असं म्हटल्यानंतर तो बोटावरती मोजतो. आज ही तारीख आहे अमुक धमुक 17, 18, 19. आजपासून चौथ्या दिवशी सकाळी 7:50 मला फाशी आहे हे त्याला माहिती असतं. तो जेलर आणखीन आश्चर्यचकित होतो का हे कसं काय शक्य आहे. आणि हे बघितल्यानंतर तो जो कैदी आहे तो कैदी त्या जेलरला असं म्हणतो साहेब तुम्ही खूप वेळ झाले मला प्रश्न विचारताय, मी तुम्हाला प्रश्न विचारू का? कोणतो विचार? तो कैदी विचारतो का तुम्हाला पडलेला प्रश्न असा आहे का मी व्यायाम का करतो म्हणून आणि या परिस्थितीत का करतो. तर तो त्याला सांगतो का तुम्ही देवाला मानता का? तो म्हणतो हो मी देवाला मानतो. पूजा करता? हो करतो. कशी करता पूजा? तो म्हटलं मी सकाळी आमच्या बागेत जातो आणि तिथे जी चांगली टवटवीत फुललेली फुलं आहेत अशी फुलं घेतो, देवाची पूजा करतो, त्या देवाच्या समोर ती फुलं वाहतो आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागतो. तर त्या कैद्याने दिलेलं उत्तर असं आहे की हा जो भारत आहे, हा जो देश आहे, ही भारत माता आहे, ही माता स्वरूप आहे, ही सुद्धा माझी देव आहे. आणि हे जे देव आहे माझा, त्याच्यामधलं जे देवत्व आहे त्याला सुद्धा आम्ही फुलं वाहतो, तुमच्यासाठी फुलं वाहतो. पण ती जी फुलं आहे ती फुलं आमच्यासारख्या तरुणांची फुलं आहे देशाच्या स्वातंत्र्याकरता. आणि ही जी फुलं आहेत त्या फुलांमधला मी एक फुल आहे. आणि ते कसं असलं पाहिजे तुम्हीच आत्ता सांगितलं, ते टवटवीत असलं पाहिजे, ते फुललेलं असलं पाहिजे, ते उत्तम असलं पाहिजे. आणि म्हणून मी व्यायाम करतो. भारताची जी संस्कृती आहे ती आज अशाच प्रकारची मला असं वाटतं की सगळ्यांमध्ये देवत्व, आपल्या देशामध्ये देवत्व बघणारी आहे. भारताच्या कणाकणामध्ये देवत्व आहे. हे जे देवत्व आहे हे सगळ्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आता एक इतका सुंदर हिमालयाचं चित्र याच्यावरती मधलीची डॉक्युमेंटरी दाखवली छोटीशी, त्याच्यामध्ये हिमालयाचं चित्र होतं. आम्ही हिमालयाकडे बघत असताना केवळ हिमालय हा हिमालय आहे, तो एक पर्वत आहे एवढ्या नजरेने बघत नाही. तर ती जी नजर असते आमची, तो जो दृष्टिकोन असतो आमचा एक कवी असं म्हणतो, शंकर का वह क्रोधान ल कर सकता जगती क्षार क्षार. हिमालय कसा आहे? शंकर का वह क्रोधान ल कर सकता जगती क्षार क्षार. डमरू की वह प्रलय ध्वनि है जिसने नचता भीषण संहार. हिमालय कसा आहे? रणचंडी की अत्युक्त प्यास, दुर्गा का मैं उन्मत्त हास. असा तो हिमालय. त्याच्यामध्ये दुर्गा आहे, त्याच्यामध्ये उन्मत्त हास आहे. तो आमच्या देशाचं रक्षण करतो, तो आमचा किरीट आहे. अटल बिहारी वाजपेयी असं म्हणतात त्यांच्या कवितेमध्ये, भारत जमीन का टुकड़ा नहीं जीता जागता राष्ट्र पुरुष है. फक्त जमीन नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है, काश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं, विंध्याचल कटी है, नर्मदा करधनी है, पूर्वी और पश्चिमी घाट इसके दो विशाल जंघाएं हैं, कन्याकुमारी इसके चरण हैं, सागर इसके पग पखारता है. यह वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है. हा जमीनचा तुकडा नाहीये,
इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदू बिंदू गंगा जल है. ही जी भावना आहे, ही भावना ज्या आत्म्याच्या स्वरूपामध्ये प्रकट होते ती भारताची संस्कृती आहे. ती भारताच्या रगारगामध्ये, ती वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस आम्ही संस्कृती असं म्हणतो त्यावेळेस आमच्या घराघरामध्ये, आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये ही संस्कृती प्रकट होते. ही जी कुटुंब व्यवस्था आहे, ही कुटुंब व्यवस्था आमच्या संस्कृतीचा भाग आहे. तिथले संस्कार आमच्या संस्कृतीचा भाग आहे आणि ते जिवंत राहिले पाहिजे, ते टिकले पाहिजे असं आता राहुल सर सांगत होते. ते जिवंत राहून, ते टिकून, ते वाढून जर आमचे विद्यार्थी शिकले, उन्नत झाले, प्रगती केली तर त्याला प्रगती म्हणता येईल. ते संस्कार सोडून, ती संस्कृती सोडून जर आम्ही काही केलं तर त्याला प्रगती म्हणता येणार नाही. कारण तो आत्मा आहे. आत्मात जर गेला तर त्या शरीराचा उपयोग राहणार नाही. म्हणून ह्या शाळेचा अशा प्रकारचा हा सगळा खटाट होतो. ही कुटुंब व्यवस्था ज्या प्रकारची आपल्या देशामध्ये विकसित झालेली आहे, एक फक्त महाभारतामधला प्रसंग सांगून माझं बोलणं पूर्ण करेल. ती कशी जिवंत आहे, ती संस्कारांनी जिवंत आहे, ती आदर्शांनी जिवंत आहे. ते जे आदर्श आहेत महाभारतामधली गांधारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती जी गांधारी आहे, ती गांधारी महाभारत आपण बघितलेलं आहे. डोळ्यावरती पट्टी बांधून तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की धृतराष्ट्र नावाचा राजा आहे आणि तिच्याबरोबर तुला विवाह करायचा आहे. आमचं ठरलेलं आहे का तू विवाह तिच्याबरोबर करायचा. आणि हा विवाह ठरल्यानंतर गांधारीला कळलेलं आहे की माझा पती जो आहे तो अंध आहे. आणि त्यावेळेस गांधारीने संकल्प केलेला आहे की माझा पती जर अंध आहे तर मी सुद्धा त्याच्याच सारखं हे जे सगळं सृष्टीचं सौंदर्य आहे त्याला अनुभवता येत नाही तर मी पण अनुभवणार नाही. आणि म्हणून तिने ती पट्टी बांधली आणि विवाहानंतर तिने संकल्प केला, विवाहाच्या वेळेस संकल्प केला की मी ही पट्टी कधी डोळ्यावरून काढणार नाही, कारण माझा पती कधी बघू शकत नाही. एवढाच हा प्रसंग नाही आहे. पूर्ण महाभारतामध्ये त्या धृतराष्ट्राबरोबरचं जे गांधारीचं जीवन आहे, ज्यांनी महाभारत बघितलं ऐकलं असेल, ते अप्रतिम आदर्शाचं जीवन आहे. तो आदर्शाचा परमोच्च त्या कुटुंबासाठी हा कसा आहे, तो असा आहे ज्या वेळेस वानप्रस्थ आश्रम घेऊन धृतराष्ट्राबरोबर गांधारी वनामध्ये गेली तर त्या वनाला आग लागलेली आहे. आग लागल्यानंतर धृतराष्ट्राला दिसत नाही, रस्ता सापडत नाही आणि या पेटलेल्या वनव्यामध्ये धृतराष्ट्राचा मृत्यू होणार आहे हे नक्की आहे. पण गांधारीने जर पट्टी काढली तर पट्टी काढल्यानंतर काय होणार आहे, ती रस्ता शोधू शकते, ती स्वतःला वाचवू शकते. पण हे माझं कुटुंब आहे, हा माझा पती आहे आणि माझा हा संकल्प आहे माझ्या पतीच्या बरोबर चालण्याचा, हा जो त्याचा जीवन आदर्श आहे. गांधारीने पट्टी काढलेली नाहीये, ती पतीच्या बरोबर त्या वनव्यामध्ये, त्या सगळ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये तशीच्या तशी स्वतः भस्मसात झालेली आहे. असे अनेक प्रसंग या संस्कृतीमध्ये आदर्शांच्या रूपामध्ये आहे. आणि ही जी संस्कृती आहे आपली, ही संस्कृती जिवंत आहे. या देशाचा आत्मा ही संस्कृती आहे आणि हा आत्मा जिवंत ठेवला पाहिजे. तो जो आत्मा आहे तो जिवंत ठेवण्याकरता, तो फुलवण्याकरता, तो उल्हासित करण्याकरता, तो आनंदी करण्याकरता अशा प्रकारचा हा जो प्रयत्न आहे या शाळेचा, तर हा खरंच खूप अभिनंदनीय आहे. आणि अशा या उत्तम असणाऱ्या प्रयोगाला खूप संस्कृतीची काही उदाहरणं देणं हे काही मला असं वाटतं की भारताची संस्कृती, याचा अर्थ हे जे पारंब्यांचं झाड आहे ही भारताची संस्कृती आहे. आपण नगरवनमाळ रोडवरती राहतो, जुन्या लोकांना आजही आठवत असेल की वडाची झाडं म्हणजे काय शोभा होती या रस्त्याची. हा जो वड आहे याचे काही वैशिष्ट्य आहेत. भारत पर्यावरणाचा विचार करणारा आहे, त्याच्यामुळं अशा पर्यावरणाचा विचार करणारा भारत स्वाभाविकपणे अशा प्रकारचा लोगो पारंब्यांच्या स्वरूपामध्ये, ही जी लहान लहान मुलं आहेत ही याची पारंब्या आहेत या वटवृक्षाची. आणि या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की या पारंब्या वाढतात आणि हळूहळू त्या स्वतः वृक्ष होतात, त्या स्वतः जबाबदारी घेतात आणि असा उत्तम अशा प्रकारचा वृक्ष बनतात. मला असं वाटतं की या पारंब्या आत्ता ज्या कार्यक्रमांमधून ज्यांनी आपलं प्रेझेंटेशन दिलं, असे सगळे विद्यार्थी हे सुद्धा अशा प्रकारचा पुन्हा वड निर्माण करतील, अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या घेतील, अशा प्रकारचा दृष्टिकोन या शाळेचा. आपलं जे तत्वज्ञान आहे, आपली जी संस्कृती आहे ती अनेक अंगांनी आहे. आता मी म्हटलं तसं जरा हे माझं या कार्यक्रमानंतरच्या इतक्या सुंदर कार्यक्रमानंतर म्हणजे खरं म्हणजे हा एका अर्थाने चित्रपटच झालेला आहे. आणि त्या चित्रपटानंतर मी परत स्टोरी सांगतोय त्याची. तेव्हा माझ्याच मनात संकोच आहे की आता सगळ्यांनी पिक्चर पाहिला आणि मी आता नवीन परत काय सांगायचं. त्याच्यामुळं हा विषय हा न लांबवता
ही जी संस्कृती आत्म्याच्या स्वरूपात आहे ती फक्त जिवंत राहिली पाहिजे असं नाही. विवेकानंदांनी गुलामगिरीच्या काळामध्ये जगाच्या पाठीवरती ही समृद्ध, सक्षम, प्रभावितपणे फडकवली. तशी आत्ता या सगळ्या प्रयोगांमधून आपण सुद्धा करण्याची आवश्यकता आहे आणि ती ठरवून विचारपूर्वक, जाणीवपूर्वक केली पाहिजे. आणि असा जो उत्तम प्रयत्न चाललेला आहे, या प्रयत्नाला मी शुभेच्छा देतो. या सगळ्या प्रयोगाचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.